वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गोष्टी जन्मजात लाभतात. फार थोड्या लोकांना त्या साधतात. हा आपल्याकडचा पारंपरिक समज, खरं सांगायचं तर गैरसमज, तो मोडीत काढून स्वकर्तृत्वाने, स्वाध्यायाने या तिन्ही विषयात यश साध्य करणाऱ्या सध्याच्या मोजक्या नेत्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समावेश होतो. साधारणतः 30 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे हे नाव शिवसैनिकांमध्ये चर्चेला येऊ लागले. त्यावेळेचे उद्धव आणि त्यांची प्रतिमा आणि आजचे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व यात जमीन आसमानचं अंतर दिसतंय. एका व्यक्तीच्या, राजकीय नेत्याच्या आयुष्यात कसं होत गेलं स्थित्यंतर, कसा झाला एका बदलाचा प्रवास, स्वतःला बदलताना, परिस्थिती बदलताना, आड येणाऱ्यांचा बदला घेताना कसे उद्धटासी उद्धट वागत गेले उद्धव, मृदुभाषी स्वभावापासून कसे पक्के ठाकरी बोल बोलू लागले उद्धव. सध्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना अंगावर घेण्याची किंवा वेळ प्रसंगी त्यांच्या अंगावर जाण्याची धमक असणारे प्रादेशिक पक्ष फार कमी झाले आहेत. एकेकाळी एनडीएत महत्वाची भूमिका बजावणारे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, बिहारचे नितीश कुमार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यांनी चतुरपणे स्वसामर्थ्यावर स्वतःचा पक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला. पण मोदींच्या झंझावातानंतर शिवसेना वगळता एनडीएच्या कोणत्याच घटक पक्षाने भाजप विरोधात आवाज उठवण्याचे धाडस दाखवले नव्हते. स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याची हिम्मत दाखवली नव्हती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी तशी हिम्मत दाखवली म्हणून असेल कदाचित सध्याच्या राज्याच्या राजकारणात सेनेची किंमत वाढली. तर आज मी निर्णय घेतोय, आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही. जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल. मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही. मग याची पहिली तयारी, ज्या महापालिका आहेत, ज्या जिल्हा परिषदा आहेत, तिथे कुठेही मी युती करणार नाही. माझा शिवसैनिक स्वतःच्या हट्टापायी, स्वतःच्या वेडापायी आणि स्वतःच्या महत्वाकांक्षापायी कुठेही माझ्या आई समान शिवसेनेची गद्दारी करणार नाही, तिच्या खुशीवरती वार करणार नाही. बस आता याच्या पुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता वेळ नाही, मला थांबता येणार नाही. मला आता एकच स्वप्न आहे, मला एकच ध्यास आहे आणि हीच माझी संधी आहे. करेन तर मी आत्ताच आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही. जय हिंद,
जय महाराष्ट्र. आपण मला सांभाळलं मी तुम्हाला त्याच्यामध्ये इमानाचा हे इमान आपण सांभाळा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन हा तमाम शिवसैनिकांसाठी एक दुःखद अनुभव होता. शिवसेनेचा आधारवड नाहीसा झाल्याने संघटना उघड्यावर पडेल आणि आपल्याला त्याचा लाभ मिळेल या आशेने सेनेच्या जवळ असणाऱ्या पक्ष आणि संघटना त्यावेळी खुशालून गेल्या होत्या. आता शिवसेना फुटणार असे छाती ठोकपणे सांगणारे लोक जागोजागी आढळून येत होते. पण त्या सगळ्या अफवांच्या वावटळीत उद्धव ठाकरे मात्र शांतपणे उभे असलेले दिसायचे. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये सहजता असायची. मनातील अस्वस्थता चेहऱ्यावर न दाखवता प्रत्येक प्रसंगाचा तडफेने मुकाबला करत उद्धव ठाकरे यांनी एकदा दोनदा नव्हे सलग 5 वेळा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आहे. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. मुंबई देशाची शान तर महाराष्ट्राचा मान. अशी ही मुंबई ज्यांच्या हाती, या मुंबईच्या किल्ल्या ज्या राजकीय पक्षाच्या हाती, तो राजकीय पक्ष महत्वाचा. आज मुंबईने शिवसेनेला राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची जबाबदारी दिलेली आहे. हे मोठेपण मुंबईने उद्धव ठाकरे यांना दिलेले आहे. येत्या 5 वर्षात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना त्याची यथार्थ परतफेड करेल अशी आशा करायला हरकत नाही. अतिशय उत्कृष्ट असं संघटन कौशल्य त्यांच्यामधून आम्हाला दिसलंय. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता हाच आपल्या पक्षाचा आत्मा आहे. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून उद्धव साहेबांनी संघटना बांधली आणि संघटन कौशल्य त्यांनी सिद्ध केलं. आणि म्हणून अनेक वेळा वाटलं होतं लोकांना की आता शिवसेनेचं काय, परंतु उद्धव साहेबांच्या संघटन कौशल्यामुळे, त्यांच्या भूमिकेमुळे या ठिकाणी शिवसेना महाराष्ट्रामध्ये घोडदौड करते. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो अभिमानाने, या महाराष्ट्रातल्या विधान भवनावर देखील उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली भगवा ध्वज, भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंसाठी फार अटीतटीची ठरली. ज्या जीवाच्या कराराने शिवसेनेने 2014ची विधानसभा निवडणूक लढवली आणि भाजपच्या खालोखाल 63 जागा जिंकून शिवसेना अद्याप संपलेली नाही, सहजपणे संपणारी नाही हे दाखवून दिले होते. अगदी त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपला जोरदार टक्कर दिली. महापालिकेत क्रमांक 1चा पक्ष बनत शिवसेनेने फक्त बाजी मारली नाही, तर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत सुद्धा आपले उमेदवार बिनविरोध निवडून येण्यासाठी जी व्यूहरचना रचली त्याचा सेनेला निश्चितच फायदा झाला. आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपक्षांची जमवाजमव करत असतानाच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर करावा लागला. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केलाय की भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हे पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काम करतील. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही विरोधी पक्षनेता घेऊ. आम्ही विरोधी पक्षनेता घेणार नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही. मुंबईच्या हिताच्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही सत्तारूढ पक्षाला, शिवसेनेला समर्थन देऊ. जे मुंबईच्या हिताचे विषय असतील त्याच्यावर त्यांच्या बाजूनेच मतदान करू. राजकारण कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी
आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. सगळेजण जाणतात जुलै 2005 मध्ये जेव्हा 26 जुलैच्या जलप्रलयात मुंबई बुडालेली होती, त्याच काळात शिवसेनेने ज्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं होतं अशा नारायण राणे यांनी उघड बंडाळी करून शिवसेनेला खिंडार पाडले होते. त्याच काळात राज ठाकरे यांनी सुद्धा 2006च्या सुमारास वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांविरुद्ध मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांना पडव्यांची उपमा दिली, तर नारायण राणे यांनी त्यांची संभावना अत्यंत शेलक्या शब्दात केली होती. त्यामुळे असेल शिवसेनेमध्ये एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीर्घदमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. एकीकडे बाळासाहेबांचं आजारपण आणि दुसरीकडे शिवसेनेला लागलेलं पक्षफुटीचं ग्रहण, या दोलायमान स्थितीत असतानाही उद्धव ठाकरे यांनी संघटनेच्या राजकारणावरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही. 2007ची महानगरपालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी ठरली होती. त्याच निवडणुकीत खरं तर उद्धव ठाकरे आपले वडील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीतून बाहेर यायला सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांनंतर त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. मी जवळजवळ शिवसेना प्रमुखच झाले. त्या सगळ्या कालखंडामध्ये त्यांचं नेतृत्व हे अगदी ताऊन सुलाखून निघालंय. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं काय होणार हे प्रश्नचिन्ह घेऊन राजकारणामध्ये लोकांनी जे काय तांडव केलं होतं की उद्धवजींची क्षमता आहे की नाही, येणारा काय ठरवेल, पण गेल्या 3-1 वर्षामध्ये उद्धवजींनी असे प्रश्न विचारांच्या तोंडावर, त्यांच्या थुबाडात मारून सांगितलंय, होय, या महाराष्ट्राचा नेता मीच आहे, आजचा आणि उद्याचा. 29 आणि 30 जानेवारी 2003 हे 2 दिवस शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरतात. या 2 दिवसात शिवसेना प्रमुखांनी सेनेच्या भवितव्याची दिशा ठरवली होती. शिवसेनेच्या जाहीर सभांमध्ये शिवसेना प्रमुखांसोबत बसणारे राज आणि उद्धव ठाकरे यापैकी कोणाकडे सेनेची सूत्र जाणार, यावर महाबळेश्वर मध्ये शिवसैनिकांच्या साक्षीने निकाल लागला. महाबळेश्वर मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रथमच कार्यकारी प्रमुख पद निर्माण करण्यात आलं. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनीच सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांचं नाव सुचवलं आणि त्याला शिवसैनिकांनी अनुमोदन दिलं. तो ठराव मी आपल्या समोर आता या क्षणाला इथे मी मांडत आहे. ठराव आहे, शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे.
ठरावाला आपण अनुमोदन द्यावं अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतोय. आपण एकमताने ठराव पास झाल्याचं या ठिकाणी मी जाहीर करतो. या एका निर्णयाने सेनेत स्थित्यंतराचे वारे खेळू लागले. खरं तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राज ठाकरे अनेक बाबतीत सरस होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप आधीपासून राजकारणात उडी घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाची छोटी आवृत्ती म्हणून खरं तर शिवसैनिकांच्या गळ्यातील राज ताईत बनले होते. बाळासाहेबांसारखा आवाज, भाषणाची लकब, सडेतोड बोलण्याची पद्धत, एखाद्या प्रसंगातील नेमकं व्यंग शोधण्याची व्यंगचित्रकाराची तिरकस नजर, हे सारं काही राज ठाकरेंकडे होतं. मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांचं भाषण, त्यांचं बोलणं सारं काही ठाकरी शैलीला न शोभणार. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा वारस कोण होणार अशी जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणीच सुक्त माप देताना दिसायचं नाही. पण प्रयत्नातील सातत्य, कठोर परिश्रम आणि कोणत्याही टीकेला समोर जाऊन काम करत राहण्याची उमेद आणि त्या जोडीला समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव, या वेगळ्या गुणसमुच्चयामुळे उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्व आकारास येत गेले आणि त्यांच्यामुळे शिवसेनेला आधार मिळाला. उद्धवजींचं नेतृत्व हे सतत चर्चेचं आहे. आज केंद्रामध्ये एनडीएच्या याच्यामध्ये सरकार आल्यानंतर सुद्धा वेळोवेळी, मग ते लँड ॲक्विजिशनचं असू द्या, आज लेटेस्ट डिमॉनिटायझेशनचं झालं, जे लोकांना जिथं खरोखर त्रास होतो आहे, सर्वसामान्यांना जिथं सर्वसामान्य पीडित म्हणून पाहिलं जात आहे, तिथं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता आज आपण सरकारपुढं ठामपणे आपलं मत मांडून, जनतेचे प्रश्न मांडून त्याच्यासाठी काहीतरी आपण सहकार्य आणि योगदान आपलं असलं पाहिजे, या विचारांचं नेतृत्व आज शिवसेना लाभलंय. तो बोलायला लागला, आणि हा नारायण कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला. प्रबोधनकार ठाकरे यांच्यामुळे खरं तर ठाकरे कुटुंब महाराष्ट्राला कळलं. प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे या ठाकरे बंधूंनी सुद्धा आपला ठसा विविध क्षेत्रात उमटवला. हे ठाकरे कुटुंब म्हणजे कलाकारांचं कुटुंब. बाळासाहेब हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या व्यंगचित्राने जागतिक पातळीवर छाप उमटवलेली होती. राज ठाकरे यांचे वडील आणि बाळासाहेबांचे भाऊ श्रीकांतजी हे नामवंत संगीतकार होते. पार्श्वगायक मोहम्मद रफी यांना मराठीत गायला लावणारे संगीतकार म्हणून श्रीकांतजींची कायम ओळख राहील. बाळासाहेबांचा मोठा मुलगा बिंदू माधव बॉलिवूडशी संबंधित. तर सध्या ठाकरे घराण्यातील संपत्तीचा वाद न्यायालयात नेण्यामुळे चर्चेत आलेले जयदेव यांना लाकडावरील कोरीव काम आणि काळ्या कॅनव्हासवर चित्र काढण्याचा लोकविलक्षण नाद आहे. राज ठाकरे यांनी वडिलांनी ठेवलेलं स्वरराज हे नाव संगीत क्षेत्रात जाऊन खरं करण्याऐवजी काका शिवसेना प्रमुखांप्रमाणे व्यंगचित्रकलेचा मार्ग पत्करला. तर उद्धव ठाकरे यांना छायाचित्रणाने भुरळ पाडली. वाघ सिंह असो किंवा गडकिल्ले असो की मराठी मनाला मोहवणारी पंढरीची वारी असो, हे सगळं
आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर आणले. ते तिथेच थांबले नाही, तर त्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनालाही मदत केली. मागचं एक्झिबिशन तुम्ही बघितलं असेल, त्या एक्झिबिशनमध्ये जी काय चित्र ठेवली होती, फोटोग्राफ्स ठेवले होते, त्याच्यातून जो काय उत्पन्न होणार होतं ते उद्धव साहेबांनी ठरवलं की त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून जो काय मिळेल तो निधी तिथे त्या चांगल्या समाजोपयोगी कामांसाठी वापरायचा. शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी अगदी सुरुवातीपासून काम केले. ते राजकारणात आले त्यावेळी शहरी भागातील या तरुण नेत्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीखाली लागतात की वर हे ठाऊक नाही अशी काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडून टिंगलटवाळी व्हायची. पण आत्महत्याग्रस्त शेतकरी विदर्भातील असो वा मराठवाड्यातील, त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वात जास्त धाव कोणी घेतली असेल तर एकच नाव पुढे येतं, उद्धव ठाकरे. आमचा अभ्यास असा होता की आत्महत्येचं आणखीन एक कारण आहे म्हणजे मुलींच्या लग्नाकरता घेतलेलं कर्ज, आणि म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना त्यांनी निर्माण केली आणि त्याच्यातून जवळजवळ 8 ते 10 हजार मुलींची लग्न लावून दिली शेतकऱ्यांच्या अगदी गेल्या वर्षी. हे उदाहरण आहे. जे अडचण असेल त्या अडचणीला सामोरं जायचं, त्यांना जे जमेल तेवढं आपण त्यांना करून द्यायचं, शेतकऱ्यांकरता उभं राहायचं. अशा प्रकारचं एक वेगळं कर्तृत्व उद्धवजींनी शेतकऱ्यांकरता निर्माण केलं. आणि कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचा कायम आग्रह आहे. तो आग्रह आजही आमच्या राज्यामध्ये आहे. आम्ही जरी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हा आग्रह आमचा कायम सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतो आणि ते आम्ही करून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, पण हा उद्धवजींचा आम्हाला आदेश आहे. शिवसेनेच्या यश अपयशास भाजपबरोबरची युती चांगलीच कारणीभूत ठरलेली दिसते. 90च्या दशकात सेना भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र आले आणि अवघ्या 5 वर्षात महाराष्ट्रात सत्तांतर झालं. काँग्रेसी परंपरा नाकारत महाराष्ट्राच्या जनतेने 1995च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना भाजपला सत्तेवर बसवलं. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचे शिवशाहीचे सरकार 4.5 वर्ष चाललं. पण नेमकी त्याच काळात छगन भुजबळ यांच्या बंडाने शिवसेनेला हादरून सोडले होते. 1991च्या नागपूर अधिवेशनात शिवसेनेच्या 16 आमदारांना सोबत घेऊन भुजबळांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यावेळी शिवसेनेमध्ये बंडोबांच्या विरोधात तुफान लाट उसळून आली होती. तसा प्रकार नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक, कोकणचे सुभेदार नारायण राणे किंवा राज ठाकरे यांच्या पक्षत्यागानंतर झालेला दिसला नाही. पण तरीही भुजबळांपेक्षा जास्त त्वेषाने शिवसेनेवर वार केले ते नारायण राणे यांनी. अर्थात स्थानिक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमासाठी राणेदादांशी 2 हात करायला नेहमीच सिद्ध होता. शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष त्यामुळेच कधी रस्त्यावर तर कधी जाहीर सभांमध्ये रंगताना दिसायचा. हे बसले ना गोवा IT मध्ये, असे त्याला त्याच्या पोझिस असतात की साले इंग्लिश ते करून टाकेन साली, मला तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला आणि हा नारायण कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला, तो आपल्या याच्यामध्ये फर्स्ट क्लास बापाची याला तुम्हाला एवढ्या पदास बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. नारायण राणे आपल्या आक्रमक शैलीत नेहमी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करून आम शिवसैनिकांचा तेजोभंग करताना दिसायचे. पण तरीही उद्धव ठाकरे प्रत्येक शब्द आणि आपली भूमिका
जपून ठरवताना दिसायचे. त्यांच्या संयमाचा हा सगळा भान तेव्हाच फुटला जेव्हा निलेश नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. तेव्हा मुंबईतील प्रसार माध्यमाशी बोलणं टाळत उद्धव ठाकरे यांनी थेट भेट घेतली सिंधुदुर्गातील आपल्या शिवसैनिकाची आणि कोकणच्या जनतेसमोर त्यांनी आपलं मन मोकळं केलं. काही जण म्हणतात की मी इथला नेता आहे, मीच विकास करणार. मग इतके वर्ष काय केलं? बसला होतात ना निरुद्योग मंत्री. नाही, नसते उद्योग केले. उद्योग काय आणले या इकडे सिंधुदुर्गामध्ये? सगळ्या जमिनी हडपल्या. प्रत्येक कोणतेही एक घ्या, अगदी पाण्याची टपरी जरी घेतली तरी त्याच्यात पार्टनरशिप असेल. मग चुना लावायला पुढे. काही सोडलेलं नाही. कटिंग चहामध्ये सुद्धा कट असेल याचा. अर्धा ग्लास तुझा, अर्धा ग्लास माझा. काँग्रेसमध्ये महत्वाची पद भूषवणाऱ्या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टीकास्त्र सोडली होती. त्याला शिवसेनेने लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही उत्तर दिले. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना एक सोडून 2 पराभवांचा सामना पत्करावा लागला. त्याचा आनंद शिवसेनेला होणं साहजिक होतं. नारायण राणेंना सिंधुदुर्गात पराभव पत्करावा लागला. सिंधुदुर्ग पराभव पत्करल्यानंतर 2015मध्ये पुन्हा एकदा नारायण राणे मातोश्रीच्या अंगणात निवडणूक लढायला आले आणि त्यावेळेला ही निवडणूक मातोश्रीच्या अंगणात होती, अतिशय प्रतिष्ठेची होती आणि ती शिवसेनेने जिंकलीच पाहिजे अशा प्रकारचं वातावरण होतं. त्या निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे होती, परंतु मी उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी त्यांचे नेतृत्व गुण अतिशय जवळनं बघितलं. कशा प्रकारचं प्लॅनिंग असायला पाहिजे, कशा पद्धतीने प्रचार करायला पाहिजे, कशा पद्धतीने लोकांची मनं जिंकली पाहिजेत, हे सगळे गुण मला अगदी जवळनं बघायला मिळाले आणि त्यांच्या ह्या मार्गदर्शनाखाली आम्ही नारायण राणेंसारख्या दिग्गज नेत्याला आम्ही हरवू शकलो. शिवसेनेमध्ये काही लोकांच्या जेव्हा आसुरी महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि शिवसेना संपवण्याची ज्यांनी भाषा चालू केली, त्यावेळेला ह्या शिवसेनेच्या आजच्या पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी अत्यंत संयम दाखवून, कारण त्यांना माहिती ही जी वावटळ उठलेली आहे आणि ही कोणी अस्तिनीले निटारे आज उभे राहिलेले आहेत, तर यांना निश्चित आपण संपू. फक्त तो कालावधी रचनात्मक कामाच्या माध्यमातून त्यांनी जो यशस्वीरित्या पार पडला, तर माननीय उद्धव साहेबांना त्याबद्दल सॅल्यूट आहे. पुढची जी काही वर्ष आहेत ती वर्ष शिवरायाला आणि शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटेल अशी शिवसेना वाटचाल करेल. छगन भुजबळ असो, नारायण राणे असो किंवा राज ठाकरे या दिग्गजांशी लढत असताना सर्वसामान्य शिवसैनिकांना बरोबर घेत उद्धव ठाकरे पक्ष बांधणी करत गेले. पुढील वर्षी म्हणजे 29 जानेवारी 2018ला शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून सुरू केलेल्या उद्धवजींच्या कामाला 25 वर्ष पूर्ण होतील. या काळात त्यांनी केलेली पक्षाची फेर आखणी, गण आणि गट पातळीवर केलेली पक्ष बांधणी आणि विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सेनेची ज्या पद्धतीने उभारणी झालेली आहे त्याचं सारं श्रेय उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाकडे जातं. त्यांनी एकीकडे पक्ष वाढवत असताना दुसरीकडे बंडाची भाषा उच्चारणाऱ्यांना अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही. अगदी ज्या मनोहर जोशींना शिवसेनेने मुख्यमंत्रीपद दिलं होतं त्यांनाही वेळ पडली त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी स्टेजवरून खाली उतरवायला लावलं होतं. कसं असतं की एक नेतृत्वाचा एक खांदेपालट सुरू असताना असे काही हादरे बसतात. ते बसणं आवश्यक पण असतं. तो मेसेज जाणं आवश्यक होतं. तो गेला. त्याच्यानंतर कोणी काही केलेलं नाही. सुरुवात मनोहर जोशींनी सुरुवात केली होती, पण त्याचवेळी त्यानंतर मेसेज दिला गेला इतरांना सुद्धा. तर कोणी काय फार बाहेर पडलं नाही.
कोणी काही बोललं नाही. सामना कोणाचाही करायचा असो, घरातल्यांचा की बाहेरच्याचा, उद्धव ठाकरे यांनी कधी संघटनेचा तर कधी मुखपत्राचा आधार घेत प्रतिपक्षावर हल्ले चढवले. त्यांच्या या आक्रमक स्वभावाला खरी धार चढली 2014च्या विधानसभा निवडणुकीत. आपलं सर्वस्व पणाला लावून जेव्हा एखादा योद्धा लढायला बाहेर पडतो तेव्हा त्याचा जो आवेश असतो तो आवेश घेऊन उद्धव ठाकरे लढाईला उतरले होते. ज्या भाजपबरोबर इतकी वर्ष युती केली होती त्याच भाजपने लढाईचं आव्हान दिलं असल्याने उद्धव ठाकरे बेभान झाले होते आणि त्यातून सुरू झाले बेछूट आरोप प्रत्यारोपांचे सत्र. पौराणिक ऐतिहासिक नायक खलनायकांच्या एकमेकांना उपमा देत शिवसेना आणि भाजप नेते अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करत होते. अगदी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही हे आरोप सत्र सुरूच होतं. भाजप समोर विरोधी पक्षात बसून शिवसेनेने आपला विरोध किती टोकाचा झालेला आहे हे सुद्धा दाखवून दिलं होतं. पण 70 दिवसात शिवसेना सत्तेच्या जवळ गेली. हे सगळे पेच डावपेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांनी जसे टाकले त्याची तंतोतंत पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आली. याच प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना यांची युती संपुष्टात आल्याचं जाहीर केलं होतं. गेली 50 वर्ष आपण एक काम घेऊन पुढे चाललेलो आहोत. 26 जानेवारीला मी म्हटलं की आजपर्यंत 50 वर्षातली 25 वर्ष आपली सडली, जाऊ दे आता, त्याच्यावरती दुःख करत काही बसण्यात अर्थ नाहीये. पण पुढची जी काही वर्ष आहेत ती वर्ष शिवरायाला आणि शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटेल अशी शिवसेना वाटचाल करेल. महाराष्ट्राला अभिमान वाटेल, कुसुमाग्रजांना सुद्धा अभिमान वाटेल अशी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची वाटचाल करेल. मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. शिवसेनेच्या बरोबरीने 82 नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपला अपक्ष आणि अन्य पक्षांची मोठ बांधून सत्ता हस्तगत करण्याची घाई झाली होती. पण उद्धव ठाकरे यांनी जी रणनीती वापरली त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषद घेऊन भाजपचा महापौर पदाचा उमेदवार शर्यतीत नसेल असं जाहीर करावं लागलं. या एका निर्णयाने राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणली. त्याचबरोबर या निमित्ताने उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सुद्धा झळाळून उठलं आणि त्यावेळी आठवण झाली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या अखेरच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाची. शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात तशीच घराणी राजकारणात सुद्धा आता तयार झाली आहेत. फक्त शास्त्रीय संगीतातील घराण्यात कोणीही प्रवेश घेऊ शकतो, पण राजकीय घराणी एका कुटुंबापुरती मर्यादित राहतात. त्यामुळे असेल कदाचित राजकारणातील यश आणि अपयश त्या घराण्यापुरतंच मर्यादित राहतं. पक्ष संघटनेतील घडामोडी त्या घराण्यापुरत्याच मर्यादित राहतात. मग ते घराणे ठाकरेंचे असो, पवारांचे असो, देशमुखांचे असो, राणेंचे, खडसे किंवा दानवेंचे असो. या घराण्यातील अंतर्गत संघर्षही वेगवेगळ्या रागदारी थाटात लोकांसमोर सादर होतो. त्यामुळे कधी कधी त्या घराण्याची शोभा होते तर कधी लोकांचं मनोरंजन. पण तरीही घराणेशाही हे आपल्या लोकशाहीतील वास्तव आहे. ते आपण साऱ्यांनी स्वीकारलेलंच आहे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने आता आदित्य ठाकरेही शिवसेनेच्या कामात सहभागी होताना दिसतात, पक्षाच्या जाहिरातीत झळकताना दिसतात. पण बदलत्या काळाबरोबर शिवसेनेसारखी आक्रमक संघटना चालवणं हे मोठं आव्हान आहे. तरुण आदित्य त्यासाठी स्वतःला आपल्या वडिलांप्रमाणे कसं घडवतात, हे शिवसेनेचं शिवधनुष्य कसं पेलतायत यावरच त्यांचं आणि शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असेल.